तर आज केलं मी शेतात स्वयंपाक. तर सुरुवातीपासून सांगते. सकाळी उठले, आंघोळ वगैरे केली, स्वयंपाक केला, देवपूजा वगैरे केली. मग बाहेर आली. सचिनने दुकान उघडलेली होती, दुकानाबाहेर रांगोळी काढली. मग मस्त कपडे वगैरे धुवून घेतले, वाळू टाकून घेतले. बाहेर वातावरण मस्त आहे आज. 12 वाजेनंतर दुकान बंद केली, जेवण वगैरे केलं. मग शेतात निघालो. शेतात गाडी जात नाही म्हणून रस्त्यावर गाडी उभी केली आणि आम्ही दोघी पायी पायी मस्त जायला लागलो. बाबाने का पहिले शेतात गेलेले होते, मग आम्ही दोघं. हे स्वयंपाक मी शेतात केलेला नाही आहे. आज ते तार बांधणार आहे शेतात. तुरीमुळं डुकरं वगैरे येतात म्हणून तार बांधायला जाणार आहे. बाबा आणि सचिनने तार बांधायला सुरू केलं. मग मला म्हणते तू सावलीत बसून जा म्हणे. बाजूच्या शेतात बाया वगैरे होते कापूस वेचायला. मला म्हणते तू शेतात कशासाठी आली, सर्वात कामाची माणसं आली म्हणते शेतात आज. मी आणि सचिन दोघं हसायला लागलो. काही नाही, मग बसली सावलीत मोबाईल पाहत. थोडा वेळ मोबाईल पाहायला वगैरे जीवावर यायला लागलं. मग थोडं वेळ इकडे तिकडे फिरली. मग त्यांच्याकडे पाहायला बसली. मग काही नाही, मी शेतात गेल्यावर माझं एकच काम आहे जे मला लय आवडते, मी ते चालू केलं. करता 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 मग थोडंसं सचिन मला पण हसायला लागले, पण बाबाला त्यांनी काही म्हटलं नाही. मग काय भांडे वगैरे बनले, मग स्वयंपाक वगैरे केला. सचिन आले, सचिनला म्हटलं जेवून घ्या. तर मग बाया म्हणते हिला कशालाच आणलं म्हणे शेतात तू. शेतात काही एवढे भांडे नव्हते, जेवढे होते त्याच्यातच स्वयंपाक वगैरे करून घेतला. त्याच्यातच म्हटलं चला जाऊ दे, जेवढं आहे तेवढ्यातच भागू भोगू करायचं. मग सचिननं माझा असा एक छोटासा व्हिडिओ बनवून घेतला स्वयंपाक करताना. हसत पण होते ते. आणि मग म्हणे काय करून टाकलं म्हणे, पण काही नाही म्हणे, खेळत राहा म्हणे. मग बाबा आले, त्यांना मी पाणी वगैरे दिलं. मग म्हणे बाबा चला म्हणे आता घरी झालं म्हणे, उद्या करू म्हणे बाकी. आम्ही निघालो मग पायी पायी रस्त्यापर्यंत. रस्त्यावर गाडी उभी होती म्हणून तिथपर्यंत पायी पायी जावं लागते. बाबाने यांना शेत वगैरे दाखवणे, कोण काय काय पेरलेलं आहे, कसं आहे मस्त पहा म्हणे. रस्त्यावर आलो, गाडी वगैरेवर बसलो. असं रस्त्यावर आमच्या गावाला येता येता रस्त्यावर त्यांना राधास्वामी वगैरे लागतील, नदी वगैरे लागते. मग काय गावाचं बोर्ड वगैरे आलंच होतं. मग घरी आले, हातपाय वगैरे धुतले. सचिनने हातपाय वगैरे धुतले. मग टाईम होतं, थोडासा आराम करून घ्यायचं म्हटलं. सचिनला म्हटलं मी खूप थकून गेली, तुम्ही आज दुकान उघड जा, मी आराम करतो.